अंटार्क्टिका एक असं ठिकाण जिथे निसर्ग स्वतःचे नियम स्वतः लिहितो. इथे प्रत्येक जीवाला जगण्यासाठी एकच गोष्ट माहिती असते, समुद्र. कारण समुद्र म्हणजे अन्न आणि समुद्र म्हणजे जीवन. पण 2007 मध्ये एका कॅमेऱ्याने असं काहीतरी टिपलं ज्याने संपूर्ण जगाला सुन्न केलं. हजारो पेंग्विनच्या थव्यातून एक तरुण एडली पेंग्विन बाहेर पडतो. तो अन्नाच्या शोधात नाही, तर तो जोडीदाराच्या शोधातही नाही. तो समुद्राकडे पाठ फिरवतो आणि चालू लागतो, एका अशा बर्फाळ डोंगराकडे जिथे फक्त मृत्यू त्याचा शोध घेतोय. या पेंग्विनने असं का केलं? हा वेडेपणा होता की निसर्गाचा एखादा गूढ संदेश? आज आपण शोध घेणार आहोत द लोनली पेंग्विनच्या त्या भयानक प्रवासाचा. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा. ही घटना घडली 2007 मध्ये. प्रसिद्ध डायरेक्टर वेर्नर हेझॉग त्यांच्या डॉक्युमेंटरीचं शूटिंग करत होते. त्यांच्या सोबत होते पेंग्विन तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड एनले. डॉक्टर एनले यांनी 20 वर्ष पेंग्विनचा अभ्यास केला होता, पण त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. शास्त्रज्ञ सांगतात की पेंग्विन हे सामाजिक प्राणी आहेत. ते समूहात राहतात, पण या विशिष्ट पेंग्विनच्या डोळ्यात एक वेगळाच निश्चय होता. सिनेमॅटोग्राफरने जेव्हा कॅमेरा त्याच्यावरती लावला तेव्हा तो पेंग्विन डोंगराच्या हजारो फूट चढणीवर चढत होता. तिथे तापमान उणे 40 अंश होतं. हवा इतकी पातळ होती की श्वास घेणं कठीण होतं. तरीही तो पेंग्विन थांबला नाही. तर विज्ञानाचा हा भाग समजून घेण्यासाठी आपण हे दोन मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण म्हणतो की पेंग्विनची दिशाभूल अर्थात डिसओरिएंटेशन झाली होती, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या मेंदूला दिशा समजण्याचे सिग्नल चुकीचे मिळत आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे मॅग्नेटो रिसेप्शन अर्थात निसर्गाचे होकायंत्र. हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेंग्विनच्या डोक्यात एक इनबिल्ट जीपीएस किंवा होकायंत्र असते. आता ते कसं काम करतं? तर पृथ्वी ही एका मोठ्या चुंबकीय गोळ्यासारखी आहे. पेंग्विनच्या चोचीजवळ आणि मेंदूत काही अतिसूक्ष्म चुंबकीय कण असतात. या कणांच्या मदतीने त्यांना समजते की उत्तर दिशा कोणती आणि दक्षिण दिशा कोणती. त्यांना रस्ता शोधण्यासाठी नकाशाची गरज नसते. ते पृथ्वीच्या चुंबकीय लहरी ओळखून समुद्राकडे जातात. आता यात बिघाड नेमका काय झाला? तर शास्त्रज्ञांच्या मते या विशिष्ट पेंग्विनच्या मेंदूतील हे होकायंत्र खराब झाले. तसेच त्याच्या मेंदूला चुकीचे सिग्नल मिळाले. त्याला वाटलं की तो समुद्राकडे जातोय, पण तो प्रत्यक्षात विरुद्ध दिशेला म्हणजे डोंगराकडे जात होता. आता दुसरा मुद्दा म्हणजे सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मानसिक ताण येऊ शकतो. हे ऐकायला थोडं अजब वाटेल, पण हेच सत्य आहे. पेंग्विन हे नेहमी ग्रुपमध्ये राहणारे प्राणी आहेत, पण कधी कधी एखाद्या पेंग्विनला थव्यातील सततच्या स्पर्धेमुळे, कदाचित अन्नासाठी असो किंवा जोडीदारासाठी होणाऱ्या भांडणांमुळे असो, त्याचा प्रचंड मानसिक त्रास होतो. डॉक्टर एनले यांच्या मते हा पेंग्विन कदाचित मानसिक दृष्ट्या खचला होता. जेव्हा प्राणी अशा स्थितीत असतो तेव्हा तो स्वतःच्या थव्याचा किंवा समूहाचा द्वेष करू लागतो आणि अशा वेळी तो विचार न करता अशा वाटेला निघून जातो जिथे कोणीही नाही. मग तो रस्ता मृत्यूकडे जात असला तरी त्याला त्याची पर्वा नसते. तो रस्ता निवडणे हा त्याच्यासाठी एक सुटका म्हणजेच एस्केप करण्याचा मार्ग असतो. थोडक्यात सांगायचंच झालं तर त्या पेंग्विनची अवस्था अशी झाली होती, एकतर त्याच्या डोक्यातली यंत्रणा बिघडली होती किंवा त्याचे मन विचलित झाले होते. यामुळे समुद्राकडे जाणे या नैसर्गिक प्रेरणेपेक्षा डोंगराकडे जाणे ही चुकीची प्रेरणा त्याच्यावर जास्त प्रभावी ठरली. 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर तो पेंग्विन शिखरावरती पोहोचला. तिथून पुढे 5000 मैल फक्त बर्फ होता. तिथे ना पाणी होतं ना मासे. तो तिथे काय शोधत होता? कदाचित शांतता किंवा कदाचित मृत्यू. तो पेंग्विन शिखरावरून पलीकडे चालायला लागला आणि ढगांच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेला. तो पुन्हा कधीच दिसला नाही. मानवी दृष्टिकोनातून आपण याला एकाकी बंडखोर म्हणू शकतो, ज्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस केलं. विज्ञानासाठी तो एक चुकीचा डेटा होता, पण जगासाठी तो एक रहस्यमय नायक बनला. द लोनली पेंग्विन त्याचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की निसर्ग कितीही समजला असं वाटलं तरीही काही गोष्टी नेहमीच मानवी बुद्धीच्या पलीकडे राहतील. यावरती तुम्हाला काय वाटतं की तो पेंग्विन रस्ता चुकला होता की मुद्दाम त्याने त्या एकाकी वाटेची निवड केली होती? यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा.